फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. लक्षात ठेव, मेहताजींना बोलवायला खास माणूस पाठवायचा. ओके, ठीक आहे. यू नो हाऊ इम्पॉर्टंट इज. ओके ओके ओके, मी पोचतो, वेळेवर पोचतो. डोंट वरी. या, चलो बाय बाय, सी यू. मावशी, हा घे मावशी तुझा ज्यूस. हे मावशी, मावशी हे बघ, मला उशीर होतोय, मी निघतो. ओके, तू ज्यूस पूर्ण करायचा. बाय. समीर, साहिल आणि लेखाबद्दल काही कळलं का रे तुला? नाही, मला त्यांचा पत्ता नाही लागला. कुठे असतील ती? काय करत असतील? येवलेशी पोरं ती. त्यांना बघायला, त्यांची काळजी घ्यायला कुणी नाही रे, तर कुणी नाही. मावशी, अगं ती लहान होती, आता नाही आहेत. आता ती मोठी झाली असतील ना. अगं असं काय करतेस? अगं मध्ये किती वर्ष गेली, लक्षात आहे ना तुझ्या? हा, आठवते. मावशी, माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. हा. मी मोठा झालोय ना, झालोय ना मी मोठा. हा. अगं मग ती दोघंही मोठी झाली असणारच ना. आता आठवलं, ते दोघं आता मोठी झाली असतील. तू बरोबर बोलतोस, ती मोठी झाली असतील. पण काय करू रे, मध्ये मध्ये वर्तमान काळाशी संबंधच तुटतो बघ. पण भूतकाळातल्या आठवणी त्या मात्र लख्ख आठवतात. हल्ली काळ आणि वेळ यात माझी गफलतच होते बघ. बघ, काही हरकत नाही मावशी. अगं मी आहे ना तुला आठवण करून द्यायला. पण या गोष्टीचा तुला किती त्रास होतो हे मला काही कळत नाही का? त्यात एवढा कामाचा बोजा, माझी अडचण. अगं मावशी, तुझी कसली अडचण? हे बघ, तुझ्यामुळे मला कसलाही त्रास होत नाही. तू उगाच असं काही मनात आणू नकोस ग मावशी. आणि तू जर असा विचार करत राहिलीस ना तर तुझ्या तब्येतीवर आणखी फरक पडेल त्याच्याने. कळलं? तर आता मी निघतो. ओके, चल. आणि हो मावशी, 5 वाजता डॉक्टरच्या गोळ्या घ्यायच्या आहेत, विसरू नकोस. मी तुला अधूनमधून फोन करीनच. त्यात काही लागलं तर मला लगेच फोन करायचा. ओके? आणि ज्यूस पूर्ण पिऊन टाकायचा. आणि नंतर ॲपल पण संपवायचं आहे. माहिती आहे ना, ॲपल अ डे कीप्स डॉक्टर अवे. ओके, बाय. गुणाचा माझा पोर किती काळजी घेतो माझी. आता त्याची काळजी घेणारी कुणीतरी घरात आणायला हवी. मॅडी, काय झालंय? कसला विचार करतोय? पुन्हा मी आता लेखा आणि निशाचं बोलणं ऐकलं, त्याचा विचार करतो. काय बोलत होत्या? पुन्हा लेखा वॉज सो अपसेट. म्हणत होती फंक्शनला जर काही भलतं सलतं घडलं तर मॅडमला तोंड कसं दाखवू मी. असं ती म्हणत होती? हो. मॅडी, आय थिंक समथिंग इज रॉंग देअर. नीताने काय सांगितलं आपल्याला माहिती आहे ना? आपली कंपनी जिंकावी असं लेखाला वाटतच नाही. तू उगाचच घाईघाईने कसलाही निर्णय घेऊ नकोस. त्यांच्या बोलण्याचा दुसराही अर्थ असू शकतो. समजा तिचं डिझाईन सिलेक्ट नाही झालं तर तू जो विश्वास तिच्यावर दाखवलायस त्याला तडा जाईल ना. मग ती तुला कसं काय तोंड दाखवू शकेल? म्हणून लेखा टेन्स असेल ग. कम ऑन मॅडी, दोन्ही बाजूनी बोलतोयस. नो पुन्नू, मी सिच्युएशनचा विचार करतो.
लेखाचं नेचर आपल्याला माहिती आहे ना, लेखा असा विचार करू शकते. आय ॲग्री, पण तिचं घाबरणं, तिला काही विचारल्यावर ती कन्फ्यूज होते. ह्या सगळ्या गोष्टी आपण कशा इग्नोर करू शकतो मॅडी? शिवाय मोनाला निशा काय म्हणाली माहिती आहे ना मॅडी? हे नक्की काहीतरी वेगळं चाललंय मॅडी. मला असं वाटतंय लेखाला आपण त्या फंक्शनला नेताच कामा नये. नो पुन्नू, बेबी असं अजिबात नको करू. वाय? उलट मला तरी असं वाटतं की लेखाला आपण फंक्शनला न्यायलाच हवं. त्याशिवाय आपल्याला कसं कळणार लेखा आणि निशाच्या मध्ये काय चाललंय? हं? आणि लेखा इतकी टेन्स कशामुळे? गेटिंग माय पॉइंट? निशा, हाय लेखा, हाव आर यू? सॉरी, मगाशी मी उगीचच तुझ्यावर रागावले. ॲक्च्युली तूही कधी लेट येत नाहीस अँड आय डोंट नो बट आय लूज माय टेम्पर. नो मॅम, खरं तर माझ्या घरी ॲक्च्युली पाणी लेट आलं ना, त्यामुळे मलाच निघायला उशीर झाला. आय नो तुझे प्रॉब्लेम्स मला माहिती आहेत. सॉरी. नाही मॅम, तुम्ही सॉरी नका म्हणू. लेखा, दुर्गाताईंची तब्येत कशी आहे? हां, दुर्गाताईंची तब्येत कशी आहे? बरी आहे आता, बरी आहे ना. गुड. लेखा, आज फंक्शनला तू माझ्या बरोबर यायचंस. मॅम, मी तुमच्याबरोबर कशी येऊ शकते? सो व्हॉट? काय झालं? हे बघ, काहीही झालं तरी आज फंक्शनला तू माझ्याबरोबर यायचंस. नाही मॅम, ते म्हणजे मी. कम ऑन लेखा, पुन्हा तेच? काय प्रॉब्लेम काय तुझा? मॅम ते मॅम, प्रॉब्लेम म्हणजे तिला फंक्शनला जायच्या आधी दुर्गाताईंना औषध घेऊन जायचंय, म्हणून तिला घरी जायचंय. बट आय प्रॉमिस यू मॅम, मी तिला वेळेवर फंक्शनला घेऊन येईन. ओके, फंक्शन सुरू होण्याआधी तुम्ही दोघीही मला तिथे पोचलेले हव्या. येस मॅम. येस मॅम. Hello everyone, welcome to model dressing competition
and prize distribution ceremony. This show is organized by Fashion International. Like you know, Fashion International is a huge name in fashion industry. आज जगभरात आपल्या ब्रँडचा बोलबाला झाल्यानंतर प्रथमच भारतात आपला ब्रँड एस्टॅब्लिश होण्यासाठी कंपनीने पाऊल उचललेलं आहे. किती उशीर झाला, फंक्शन चालूही झालं, अजून लेखा आणि निशाचा पत्ता नाहीये. पुन्नू कूल येतील का त्या? एक सांगू का, त्यांना यायचं असतं ना तर आत्तापर्यंत त्या नक्कीच आल्या असत्या. आणि आय डोंट थिंक सो ते येतील. नक्कीच काहीतरी गडबड करून ठेवली असेल म्हणूनच आल्या नाही आहेत. आज जर ती इथे आली नाही ना तर तिची नोकरी गेलीच समज. आय माइंड इट. सर 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 मायदेशी परत आल्यानंतर तुमचा पहिला शो एवढ्या मोठ्या प्रमाणावर होतोय सर. सर तुम्हाला कसं वाटतंय? तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर इव्हेंट मध्ये मिळतील. अँड वेलकम सर. गुड इव्हनिंग. अच्छा, वेज एसपी कुठे आहे? हाय यश, हाय. वेलकम. बरं एसपी, आजच्या इव्हेंटची सगळी तयारी झालेली आहे? डोंट वरी, सगळी तयारी व्यवस्थित झाली आहे. ऑलमोस्ट आपले सगळे गेस्ट आले आहेत आणि सगळ्यांची सिटिंग अरेंजमेंट वर केली. गुड. लुक आफ्टर देम पर्सनली. आणि आज मला कोणाकडनं इतकीशी कंप्लेंट नको. ओके? शुअर, कोणालाही कसलीही तक्रार करायची संधी देणार नाही. डोंट वरी. ओके, आपण आपल्या स्पॉन्सर्सना जाऊन भेटू. शुअर. सर सर प्लीज सर सर एक प्रश्न सर. सर लेडीज अँड जेंटलमॅन, फॅशन इंटरनॅशनलचे ऑर्गनायझर यश राजीव यांचं आगमन झालेलं आहे. वाव, ही इज सो हँडसम, सो क्यूट. मला वाटलंच नव्हतं हा इतका यंग असेल. मॅडम, काय विचार काय आहे? विचार काय असणार आहे? आणि इसे बटाना मेरे बाय हात का खेले. ह्याच्यासारखा जर कोणी पटला तो लाईफ सेट हो जाएगी. सिरियसली. ते ठीक आहे, पण त्यावेळेस मला विसरू नकोस. ऑफकोर्स. Yash Rajiv, I would request you to come and have few words with our guests. So can we have Yash Rajiv, please? Ladies and gentlemen, give a big hand. थँक्यू. गुड इव्हनिंग लेडीज अँड जेंटलमन. सर्वात आधी म्हणजे तुम्ही सगळ्यांनी जो माझ्या या फंक्शनला, या कॉम्पिटिशनला इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला त्यासाठी मी तुमचे खूप खूप आभार मानतो. व्हेरॅज इंडियामध्ये माझा ब्रँड लॉन्च करणं हा माझा मुख्य उद्देश नव्हता, तर भारतीय संस्कृती, खास करून मराठमोळा पेहराव, त्याला इंटरनॅशनल ग्लॅमर मिळावं, इंटरनॅशनल मार्केट मिळावं हे माझं स्वप्न होतं. वेल, त्यासाठीच ही हंट होती. भारतात अनेक टॅलेंटेड डिझायनर्स आहेत आणि त्यांच्या कलेला वाव मिळावा, त्यांची कला लोकांसमोर यावी, नुसतीच आपल्या देशासमोर नाही तर अख्ख्या जगासमोर यावी, ह्याचं वेडेपण लागलं होतं मला. आणि माझं हे वेडेपण तुम्ही वाटून घेतलं, यासाठी मी खूप खूप आभारी आहे. व्हॉट इज दिस? किती उशीर? तुम्हा दोघींनाही सांगितलं होतं ना वेळेवर या म्हणून. तरी लेट झालं का? बोला ना. पुन्नू शांत राहा.
फंक्शन चालू आहे ना, मॅडी आपण नंतर बोलू यांच्याशी. कंट्रोल कर. वेल, मी तुम्हा सगळ्यांचा जास्त वेळ आता घेत नाही. कॉम्पिटिशनचे रिझल्ट्स ऐकायची जितकी उत्सुकता तुम्हाला आहे तितकीच उत्सुकता मला सुद्धा आहे. त्यामुळे लेट्स प्रोसीड विथ द फंक्शन. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. लेडीज अँड जेंटलमॅन, या कॉम्पिटिशनसाठी आम्हाला खूप सारे एंट्रीज भेटले. काही इंडिव्हिज्युअल एंट्रीज होते तर काही कंपनी एंट्रीज होते. आम्हाला खूप चांगला प्रतिसाद भेटलेला आहे. तर त्यातून आम्ही काही नॉमिनेशन सिलेक्ट केलेले आहे. प्रथम मी तुम्हाला काही कंपनी नॉमिनेशन सांगणार आहे. फर्स्ट नॉमिनेशन आहे सनराइज लिमिटेड. सेकंड आहे फॅब्रिक केन्स प्रायव्हेट लिमिटेड. थर्ड आहे कॉटन लिमिटेड. आणि फिफ्थ आहे कॉस्मिक ग्रुप्स लिमिटेड. आणि इंडिव्हिज्युअल नॉमिनेशन्स आहेत. फर्स्ट नाव तानिया सिंग. सेकंड आहे लक्ष्मी गोपाल. And the last name is Lekha Deshmani.